आणि अहमदाबादमधून आता एक महत्त्वाची मोठी बातमी आहे। विमान अपघातग्रस्त ठिकाणी आणखी एक मृतदेह हाती आलेला आहे। विमानाचे अवशेष बाजूला काढण्याचं काम सध्या सुरू आहे। फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झालेला असून पुरावे गोळा करण्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे आणि यातच विमान अपघातग्रस्त ठिकाणी आणखी एक मृतदेह हाती आलेला आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊया। जितेंद्र दीक्षित आपल्या सोबत आहे। जितेंद्र सर, एकीकडे 274 हा आकडा समोर आलेला असतानाच ही एक दुर्दैवी बातमी म्हणावी लागेल, त्या ठिकाणी आणखी एक मृतदेह हाती आलेला आहे। हो ऋतुजा, बरोबर आहे। आत्ताच 10 मिनिटांपूर्वी एक अँब्युलन्स इथून निघाली। जे काही काम इथे सुरू आहे डेब्रिस क्लिअर करण्याचा, इकडे जे मलबा पडलेला आहे त्याला क्लिअर करण्याचं जे काम सुरू होता त्याच्यात एक मृतदेह जे इकडचे कर्मचारी आहेत एनडीआरएफचे त्यांना मिळाला आणि आता त्वरित शववाहिनीहून तो शव पाठवला गेलेला आहे सिव्हिक हॉस्पिटलला। आणि दुसरा अपडेट या ठिकाणहून असा आहे की हे सगळे तुम्ही जे पाहतायत ते इथेच राहणारे ते डॉक्टर्स आहेत। आता हे सगळे डॉक्टर्स इथे परत आले आहेत। त्यांच्या सामान हॉस्टेलमध्ये आहेत, ते सामान काढण्यासाठी हे डॉक्टर्स सगळे इथे आले आहेत आणि पोलिसांना एक लिस्ट दिली गेली आहे। जे कोणीही ज्यांच्या नाव त्या लिस्टमध्ये आहे, म्हणजे जे इकडचे जे रेसिडेंट डॉक्टर्स होते त्यांचं नाव पाहून त्यांना सोडण्यात येत आहेत। ते त्यांचे बॅग्स वगैरे घेऊन इथे आलेले आहेत, तुम्ही पाहू शकतात। आणि एक एक करून जे पोलीस आहे या डॉक्टर्सना आतमध्ये सोडत आहे। इकडचे जे 7 रेसिडेंशियल बिल्डिंग्स इथे होती ज्यांना अपघातामुळे डॅमेज झालेला आहे आणि त्या बिल्डिंग्समध्ये हे सगळे डॉक्टर्स ते राहत होते। काही त्यावेळी ड्युटीवर होते त्यामुळे वाचले, पण त्यांचा सामान इथेच होता, तर सामान काढायला हे सगळे डॉक्टर्स इथे आलेले आहेत। दुसरा असा की इथे काही लोकांचे नातेवाईक आलेले आहेत। तुम्ही पाहू शकता ते माझ्या समोर आहे, कॅमेऱ्याच्या समोर ही जी फॅमिली आहे ही दीवहून इथे आलेली आहे आणि आज यांची काही अशी विधी असते तिसऱ्या दिवसांची, तर श्रद्धांजली देण्याकरिता तुम्ही फुले पाहू शकतात। हे सगळे घटनास्थळी फुले घेऊन आलेले आहेत हे सगळे लोक आणि इथे ज्या ठिकाणी तो अपघात झाला तिथे ते पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, पण पोलिसांनी त्यांना थांबवलेलं आहे। हे सगळे दीवची फॅमिली होती आणि यांचे परिवारात जे 2 यांचे वडील आणि आई ते वारले, ते जात होते लंडनला, त्यांची डेथ झाली आहे। तर इकडे नातेवाईक पण येत आहेत आणि इथे डॉक्टर्स पण येत आहेत। आणखी एक अपडेट असा आहे की सकाळपासून सकाळी 8 वाजता इकडे एक NSGची टीम आली आहे। त्यांच्याबरोबर DGCAचे अधिकारी पण होते आणि त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। आतमध्ये ते ज्या ठिकाणी विमानचे टेल पडलेले आहे त्या ठिकाणी ते सध्या आहेत, पण पोलीस तिथे पत्रकारांना जाऊ देत नाही। 150 मीटर्स लांबून कॉर्डन ऑफ केलेला आहे, पण आतमध्ये ते गेले 2-3 तास आता झालेले आहेत। ते तिकडे त्यांची तपासणी वगैरे जे काही त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन आहे ते त्यांनी सुरू केलेलं आहे। तर ज्या ठिकाणी हा अपघात घडला मेघाडी नगर त्या ठिकाणी मी सध्या आहे आणि इकडचे जे काही अपडेट्स होते ते आता अजून पर गोष्ट थी की अजूनही काही बॉडीज यासाठी जे एनडीआरएफचे लोक आहेत ते प्रयत्न करत आहेत तिथे शोध करायला। सर, आणखी एक महत्त्वाचं AAIBची टीम सुद्धा पोहोचलेली आहे। दुसरीकडे फॉरेन्सिक टीम घटनास्थळी असून पुरावे गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे। त्या सगळ्या संदर्भातली काही अपडेट हाती येते? फॉरेन्सिकची जी टीम होती ती काल आली होती आणि एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे अधिकारी पण इथे आलेले आहेत। बघा, 3 प्रकारच्या इन्व्हेस्टिगेशन होणार आहे। एक आपली जी DGCA आपली भारत सरकारची जी टीम आहे त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन होणार, नंतर जी इंटरनॅशनल टीम आहे जगात जिथे कुठेही विमानचा अपघात घडतो तिथे ती टीम जाते। नंतर तिसरा प्रकारचा जे इन्व्हेस्टिगेशन होणार आहे तो बोईंग कंपनी, ज्या
इथे येणार आणि ते पण इकडे त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन करणार आहेत. तर असे 3 प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन या अपघाताचे होणार आहेत. आणि जशी आपल्याकडे बातमी आहे की ब्लॅक बॉक्स ज्याला म्हणतात, फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे सापडलेले आहेत. कालच ते सगळे सापडले होते आणि त्यांच्या अनालिसिस ही सुरू आहे. पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जे एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशन असते तो क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन पासून वेगळा असतो. कारण की याच्यात 6 ते 7 महिने पण लागू शकतात, 1 वर्ष पण जाऊ शकतात. कॉन्क्लुझिव्ह रिझल्ट काय होता, काय कारणामुळे तो विमान पडला तो फाइंड आउट करण्यासाठी. ऋतुजा, अगदी. हा अहवाल हाती येण्यास काहीसा कालावधी हा लागू शकतो ते मात्र निश्चित आहे. या सगळ्या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.